नमस्कार मित्रांनो. मोबाईल टॉवर आपल्या जमिनीवर किंवा घराच्या छतावर लावून पैसे कमवायची प्रक्रिया ही पूर्णपणे कायदेशीर आणि कंपनीमार्फत थेट केली जाते. याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व व्हिडिओच्या शेवटी आपण एका कंपनीचा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल बटनला क्लिक करा, कारण माझे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला मग बघूया आपण मोबाईल टॉवर लावण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात, कोणकोणत्या एन-ओ-सी लागतात, हे सर्व आणि पूर्ण प्रोसेस काय आहे, हे आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आवश्यक कागदपत्र आणि अटी, रिक्वायरमेंट डॉक्युमेंट्स अँड कंडिशन्स. जागा तुमच्या स्वतःच्या मालकीची असायला हवी किंवा घर असायला हवे. कागदपत्रे, जमिनीचा सातबारा उतारा, मालमत्तेचा नकाशा आणि ग्रामपंचायतची किंवा नगरपालिकेची एन-ओ-सी. जर जागा दोघांच्या नावावर असेल, तर दुसऱ्या सभासदाचा करारनामा लागणार आहे. एन-ओ-सी लागणार आहे त्याची, की माझी कोणतीही हरकत नाही म्हणून. स्ट्रक्चर ऑडिट, घर किंवा इमारत टॉवरचे वजन पेलू शकते की नाही याची इंजिनिअरकडून सर्टिफिकेट लागेल. टॉवर अशा ठिकाणी असावा जिथे नेटवर्कची आवश्यकता आहे. टॉवरसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया. थेट कंपनीशी संपर्क साधून बऱ्याचशा कंपन्या सध्या आपल्या भारतामध्ये कार्यरत आहेत. इंडेक्स टॉवर्स ही एक कंपनी आहे. अमेरिकन टॉवर्स कॉर्पोरेशन ही एक कंपनी आहे. इन्फ्राटेल ही एक कंपनी आहे. टॉवर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपण हे अर्ज करू शकतो. मी तुम्हाला एका कंपनीचा अर्ज लाईव्ह भरून दाखवणार आहे, कसा अर्ज करायचा तो. व्हेरिफिकेशन. तुमचा अर्ज स्वीकारल्यानंतर कंपनीचे प्रतिनिधी तुमची जागा पाहण्यासाठी म्हणजे सर्वे करण्यासाठी येतात. जागा योग्य वाटल्यास ते पुढील प्रक्रिया करतील. महत्वाच्या बाबी आणि फ्रॉड पासून सावधगिरी. पैसे देऊ नका. खरी कंपनी टॉवर लावण्यासाठी कोणतीही आगाऊ रक्कम घेत नाही किंवा रजिस्ट्रेशन फी मागत नाही. फ्रॉड पासून सावध कसे राहाल? जर तुम्हाला कोणी फोन करून टॉवर लावण्यासाठी पैसे भरा असे सांगत असेल, तर तो फ्रॉड कॉल असू शकतो. ॲग्रीमेंट. सर्व कागदपत्रे पडताळली झाल्यानंतर कंपनीसोबत कायदेशीर करार केला जातो. भाडे. टॉवरच्या जागेचे भाडे परिसराच्या हिशोबाने ठरवले जातात. थोडक्यात प्रक्रिया सांगतो तुम्हाला. कंपनीच्या वेबसाईटवर अर्ज करणे, कंपनीतून जागेची पाहणी व मंजुरी, कागदपत्रे व कायदेशीर करार, टॉवर उभारणी. टॉवर इन्स्टॉलेशन पूर्णपणे मोफत असते, त्यासाठी सर्व खर्च कंपनीच करते. आता आपण पाहणार आहोत, मी तुम्हाला एका कंपनीचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते दाखवणार आहे. चला तर मग बघूया आपण. ऑनलाईन अर्ज मी तुम्हाला करून दाखवत आहे एका कंपनीचा, तो कसा करायचा तो. सर्वात प्रथम ब्राउझरवर जाऊन ही साईट आपल्याला टाकायची आहे. http://partner-with.geo. ही साईट वर टाकल्यानंतर आपल्याला असा एक हे ओपन होते बघा, पार्टनर विथ जिओ टू मेक द नेटवर्क स्ट्रॉंगर. आता इथे त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे की तुमचा प्लॉट आहे का बिल्डिंग आहे. तर आपण आता आपल्याकडे जमीन आहे, त्याच्यामुळे जमिनीसाठी आपण अप्लाय करतोय. आपल्याकडे प्लॉट आहे, जमीन आहे. इथे क्लिक करून, तुमच्याकडे जर बिल्डिंग असेल तर इथे क्लिक करा आणि सबमिट करा. त्याच्यानंतर इथे आपल्याला पिनकोड टाकायला आलेला आहे बघा. पिनकोड आहे 402-108. याच्यामधून आपला जो काय आपला ऍड्रेस आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे. बघा, आता इथे आपल्याला हा एक स्पॉट आलेला आहे, सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर आपल्याला इथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंतर टाकल्यानंतर आपल्याला ओटीपी येतो, ओटीपी जनरेट करायचा आहे. ओटीपी टाकायचा आहे आपल्याला 484968. ओटीपी टाकल्यानंतर आता इथे तो विचारतोय जागा कोणाच्या नावावर आहे. जागा सरकारचं नाव टाकायचं आहे इथे. आता आपल्याला इथे आपला ऍड्रेस टाकायचा आहे बघा. हाऊस नंबर
85 आर्ट पोस्ट. हं, हं. तालुका टाकायचा आहे. डिस्ट्रिक्ट. शेवटी पिनकोड नंबर टाकायचा. लँडमार्क टाकायचा इथे, जे काही तुमच्या जवळ असेल ते. नेक्स्ट करायचं आहे. आता आपला जो काही आपण लँडचा एरिया किती आहे ते टाकायचं आपल्याला इथे. 40 गुंठे किती आहे ते. 4000 स्क्वेअर फूट. रेसिडेंटल ऍग्रिकल्चर जे काय आपलं कमर्शियल आहे, रेसिडेंट आहे, ऍग्रिकल्चर काय इंडस्ट्रियल आहे, तर आपलं तर ऍग्रिकल्चर आहे. त्या जागेपर्यंत आपण कोणत्या रोड, गव्हर्नमेंटचा रोड आहे का प्रायव्हेट रोड आहे? तर आपलं तर गव्हर्नमेंट रोड घेऊया इथे. कन्फर्म करूया. हे बघा, आता आपलं सक्सेसफुल रजिस्ट्रेशन इथे झालेलं आहे. हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला कंपनीच्या माध्यमातून कॉल किंवा आपल्याला मेल येणार आहे. त्याच्यानंतर आपली पुढची प्रोसेस चालू होणार आहे. ही पावती आपण सेव्ह करून ठेवूया. जर पुढे आपल्याला कॉल आला तर या पावतीच्या रेफरन्सनी ऍप्लिकेशन नंबर आपल्याला इथे आलेला आहे बघा. आपला मोबाईल नंबर सर्व इथे आलेला आहे आपल्याला, आणि अशा तऱ्हेने आपण ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकतो. खूप सोप्या पद्धतीमध्ये मी आपल्याला मोबाईलवर रजिस्ट्रेशन कसं करायचं हे सांगितलेलं आहे. व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व बेलचे बटन दाबून कारण माझे येणारे पुढचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला बघायला भेटतील. नमस्कार.